तुम्हालाही अपशब्द बोलण्याची सवय आहे का? तर सावध व्हा. जेव्हा आपण अपशब्दाचा प्रयोग करतो तेव्हा आपण आपल्या आजूबाजूला केवळ नकारात्मकताच पसरवत नाही, तर त्याचे अशुभ परिणामही आपल्याला भविष्यात भोगावे लागतात. अपशब्द बोलण्याची सवय वाईट, तरी अनेक जण त्याचा उपयोग करतात. वारंवार असे होत गेले तर आपल्या जीवनावर त्याचा कसा परिणाम होतो तर ते आपण जाणून घेऊया. अपशब्दाचा प्रयोग करणे किंवा शिवीगाळ करण्याची सवय समाजात अनेकदा दिसून येते. बरेच लोक ह्या सवयीला सामान्य मानून ह्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु हिंदू धार्मिक ग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रात याला खूप गांभीर्याने घेतले आहे. शास्त्रानुसार आपले शब्द नुसते ध्वनी नसतात, तर त्याच्यामध्ये एक ऊर्जा असते. अपशब्दाचा परिणाम बोलणाऱ्या व्यक्तीवरही होतो आणि त्याचे पडसाद भविष्यात उमटतात. सदैव अपशब्द बोलणाऱ्यांचे आयुष्य कसे असते? तर जेव्हा आपण अपशब्दाचा प्रयोग करतो तेव्हा आपण आपल्या आजूबाजूला केवळ नकारात्मकताच पसरवत नाही, तर त्यामुळे होणारे अशुभ परिणामही आपल्याला भोगावेच लागतात. ही वाईट सवय आपल्याला कर्मांना प्रभावित करते आणि जीवनात अनेक समस्यांसाठी कारणीभूत ठरते. ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक वेळोवेळी शिवीगाळ करतात किंवा अपशब्दाचा वापर करतात त्यांचा शनी आणि राहू दुर्बल होऊ लागतो आणि त्याचे अशुभ परिणाम दिसू लागतात. शनी हा न्यायाचा देवता आहे. त्यांना न्यायाधीश असे म्हणतात आणि जेव्हा एखादी व्यक्ती अपशब्दाचा प्रयोग करते तेव्हा शनी त्याला त्याच्या कर्मानुसार दंड देतात. अपशब्द बोलण्याचे वाईट परिणाम. तर अपशब्द बोलणाऱ्यांचा राहू देखील दुर्बल होऊ लागतो. राहू हा नकारात्मकता, क्रोध आणि गोंधळाचा कारक असतो. अपशब्दाचा प्रयोग केल्यामुळे राहूचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे व्यक्तीला जीवनात संघर्ष, मानसिक तणाव आणि बदनामीला सामोरे जावे लागते. धार्मिक ग्रंथांमध्ये वाणीच्या शुद्धतेला खूप महत्त्व देण्यात आलेले आहेत. तर पितृदोषाचा त्रास. तर अपशब्दाचा प्रयोग केल्याने वाणीला दोष निर्माण होतो, ज्यामुळे व्यक्तीच्या शब्दाचा प्रभाव कमी होतो आणि त्याला आदरही मिळत नाही. तसेच अपशब्दाचा सदैव वापर केल्यामुळे पितृदोषही निर्माण होऊ शकतो. तर पूर्वज आपल्या वाणी आणि व्यवहाराशी जोडलेले असतात. जेव्हा आपण अपशब्दाचा प्रयोग करतो तेव्हा आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना देखील दुःखी करतो आणि त्यामुळे ते नाराज होऊ शकतात. यामुळे कुटुंबात कलह, आर्थिक समस्या आणि वंशवृद्धीत अडथळे निर्माण होऊ शकतात. जिथे कलह आणि नकारात्मकता असते तिथे माता लक्ष्मीचा निवास होत नाहीत. आर्थिक समस्या, घरात अशांतता. अपशब्द वापरल्याने घरातील वातावरण दूषित होते, घरात अशांतता पसरते. अशा घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी टिकू शकत नाही. ज्या लोकांना ही वाईट सवय असते त्यांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अग्निपुराणासारख्या इतर अनेक ग्रंथांमध्ये अपशब्द बोलणाऱ्यांची निंदा केली गेलेली आहे. तर असे सांगितले जाते की जी व्यक्ती इतरांसाठी वाईट शब्दाचा प्रयोग करते तिला मृत्यूनंतर कठोर शिक्षा मिळते. अशा लोकांना पुढील जन्मातही अपमान आणि सुदैवाचा सामना करावा लागतो. ह्या वाईट सवयींचा परिणाम वर्तमानाला आणि भविष्यालाही प्रभावित करतो. तेव्हा अपशब्दाचा उपयोग करू नका. कोणाचेही वाईट व्हावे असे म्हणू नका. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.